MJK मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण डी ग्रुपमध्ये आलेले रिझनिंगचे प्रश्न पाहणार आहोत आणि हे रिझनिंगचा मित्रांनो वेन डायग्राम म्हणजे वेन आकृतीवरचे प्रश्न राहतात. आणि मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये कसं असते मित्रांनो, पहा मित्रांनो, वरी असे नावं दिलेले असतात आणि आपल्याला संबंध शोधायचा असते की बाबा आकृती कोणती दिलेली असल्याच्या याची मिळते जुळते संबंध शोधायचे असतात आकृतीमध्ये आणि जे वरी काय नाव दिलेलं असतं त्याच्यामध्ये. आता जसा आपण प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. तर चला आपण सुरू करूया. मित्रांनो पहा मित्रांनो, प्रश्न वाचून दाखवतो तुम्हाला. कोणता वेन आकृती खालील मधील संबंध अचूकपणे दर्शवते? तर मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे बघा, खाली काय दिलेले, बेंडूक, मांजर आणि कुत्रा. आता मित्रांनो मला सांगा, बेंडूक आणि मांजराचा काय संबंध असतो का? नाही मित्रांनो. मांजराचा काय कुत्र्याशी संबंध असतो का? नाही मित्रांनो. हे कसे आहेत? वेगवेगळे प्राणी आहेत आणि हे काय आहेत, म्हणजे हे एकमेकाच्या जातीचे नाहीत, काय नाहीत, वेगवेगळे आहेत. म्हणून यांच्यासाठी डायग्राम कशी बनणार मित्रांनो, हे बघा, बेंडूक, मांजर आणि कुत्रा अशी डायग्राम बनल मित्रांनो. अशी डायग्राम कुठे मित्रांनो? ए मध्ये. म्हणून याचं उत्तर असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा मित्रांनो, आता प्रश्न तेच सेम वरच तेच राहणार आहे, फक्त मी खालचं वाचून दाखवणार तुम्हाला. हे बघा मित्रांनो, कान, नाक आणि चेहरा. तर आपल्याला अशी कोणते संबंध दाखवायली, अशी आकृती याच्यामध्ये शोधायची. तर आता पहा मित्रांनो, चेहरा म्हणलं तर चेहऱ्यामध्ये सर्व येईल ना मित्रांनो, कान पण येईल, नाक पण येईल. तर त्याच्यासाठी आकृती कशी असेल मित्रांनो, हे बघा, हे झाला चेहरा समजा, आणि चेहऱ्यामध्येच काय असेल मित्रांनो, कान असेल आणि नाक असेल. म्हणून याच्यासाठी आकृती कोणती असेल मित्रांनो? ए. म्हणून प्रश्नाचं उत्तर असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. आता आता पहा मित्रांनो, हे बघा, आता काय दिलेलं आहे आपल्याला, प्राणी, झेब्रा, गेंडा, राईट. आता मित्रांनो प्राणी म्हणलं तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्राणी आले. कुत्रा आला, गेंडा आला, झेब्रा आला, सर्व प्रकारचे प्राणी आले. तर आपल्याला आकृती कशी दाखवावी लागेल मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हे बघा, हे आपण काढले प्राणी, प्राण्यासाठी आपण आकृती काढली. आता याच्यामध्ये प्राणी म्हणलं ना, प्राण्यामध्ये सर्व प्राणी येतात ना, म्हणून याच्यामध्ये कसं, झेब्रा, गेंडा. तर अशी आकृती कुठे मित्रांनो? डी मध्ये. म्हणून प्रश्नाचं उत्तर असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. आता मित्रांनो काय आहे, राज्य, खंड, जिल्हा, देश. आता अशी कोणती आकृती आपल्याला शोधायचे? तर आता हे पहा मित्रांनो, काय असते मित्रांनो, खंड. खंड म्हणलं तर मित्रांनो काय असते, जसं की आफ्रिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, आशिया खंड, राईट ना. आपला कोणता खंड आहे? आशिया खंड. आशिया खंडामध्ये काय असते मित्रांनो, वेगवेगळे देश असतात, राईट ना. आता आता पहा मित्रांनो, हे बघा, खंडासाठी आपण ही आकृती काढली, राईट. आता खंडामध्ये काय असतात मित्रांनो? देश असतात. आता जसं की आपला आशिया खंड आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये वेगवेगळे देश आहेत ना, भारत आहे, पाकिस्तान आहे, हे की नाही, नेपाळ आहे, भूतान आहे, चीन आहे. तर आता काय करा, खंडामध्येच येईल देश. तर आपल्याला आकृती कशी काढावी लागेल, हे खंडामध्येच हे आला देश, राईट. आता देशामध्ये काय येतात मित्रांनो? राज्य येतात. जसं की आपला भारत, राईट. आपल्या भारतामध्ये किती 28 प्रकारचे राज्य आहेत, राईट. 29 राज्य आहेत. तसं जसं की आता समजा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, वेगवेगळे राज्य आहेत ना, तसं देशामध्ये काय येईल, राज्य येतात. म्हणून आकृती कशी बनाल, हे बघा, देशामध्ये हे राज्य, राईट. आता राज्य आले, राज्यामध्ये काय येतात मित्रांनो? जिल्हे येतात. जसं की आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये किती 36 जिल्हे आहेत. तर म्हणून कसं, असं असं लिहायची. तर अशी आकृती कुठे मित्रांनो? ए मध्ये. तर म्हणून याचं उत्तर असेल मित्रांनो ए. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा मित्रांनो, गाणे, नृत्य आणि कला. आता कला मित्रांनो, कला म्हणजे काय आहे? मोठा शब्द आहे बघा. कला म्हणजे सर्व प्रकारच्या कला आल्या. आता कलाला आपण कसं ह्या वेन डायग्राम मध्ये कसं दाखवणार आपण? आता बघा, राईट. आणि आपल्या बघा 64 प्रकारच्या कला असतात मित्रांनो. तर कलासाठी आपण असं ही एक आकृती काढू शकतो, कारण की कला हा शब्द मोठा आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये कसं, त्याच्यामध्ये कोणत्या आकृत्या, त्याच्यामध्ये काय येईल मित्रांनो? नृत्य येईल, गाणी येतात, राईट. अशी आकृती कुठे मित्रांनो? ए मध्ये. म्हणून याचं उत्तर असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा मित्रांनो, हायड्रोजन,
वायू आणि हेलियम. आता याच्यामध्ये बघा वायू म्हणलं तर सर्व प्रकारचे वायू आले मित्रांनो, आणि हायड्रोजन आणि हेलियम काय आहे मित्रांनो, हे पण आहे ना गॅसच आहे मित्रांनो, म्हणजे वायूच आहे मित्रांनो. तर याची डायग्राम कशी बनेल पहा मित्रांनो. हे बघा, आता हे झाला वायू, राईट. वायू हा शब्द मोठा आहे, राईट. आता याच्या मधात काय येईल मित्रांनो, हेलियम आणि हायड्रोजन, राईट. तर अशी आकृती कुठे मित्रांनो, डी मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा मित्रांनो, महिला, माता, बहिणी, राईट. महिला म्हणलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये माता आल्या, बहिणी आल्या, मुली आल्या, सर्वच आल्या, राईट. आता पहा महिलांसाठी महिला शब्द कसा आहे, महिलांमध्ये सर्व समावेश असा शब्द आहे मित्रांनो. आता बघा, महिला झालं, महिला काढले मी. आता याच्यामध्ये बघा माता, राईट. आता मला सांगा मित्रांनो, ह्या माता आहेत पण ह्या ना कोणाच्या तरी बहिणी असतातच ना, म्हणून याचा संबंध कसा दाखवायचा, असा. आणि अशी आकृती कुठे, डी मध्ये, म्हणून याचं उत्तर असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा मित्रांनो, यकृत, हृदय आणि अवयव. तर असा आपल्याला आकृती दाखवायची. तर आता बघा, अवयव म्हणलं, राईट. अवयव म्हणलं तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अवयव आले, राईट. आता बघा आकृती काढून दाखवतो. हे झाला अवयव, राईट. तर याच्यामध्ये पण काय येईल मित्रांनो, आता आपल्या म्हणजे इथं काय आहे, यकृत आहे, हृदय आहे. आता वेगवेगळे पण अवयव आहेत ना आपल्या, जसं की किडनी झालं, फुफ्फुस झालं. हे दोन फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. तर बघा याची आकृती कशी बनेल मित्रांनो, डी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा मित्रांनो, 9वा प्रश्न. शिखर, ढग आणि पर्वत, राईट. आता पहा मित्रांनो, शिखर आणि पर्वताचा संबंध येतो मित्रांनो, राईट. आता बघा, पर्वत जो असतो ना मित्रांनो, राईट. तर हे शिखर आहे ना मित्रांनो, शिखराचा भाग असतो, सॉरी, पर्वताचा भाग शिखर असतो, राईट. पर्वताचा भाग शिखर असतो. तर हे बघा, हे मोठा जे वर्तुळ आहे मित्रांनो, हे पर्वत आहे, आणि हे मधामध्ये काय आहे, शिखर आहे, राईट. तर हे ढग आहे. ढगाचा तर काय यांच्या दोघांशी काय संबंध येत नाहीत. ढग वरी असतात मित्रांनो, पण यांचा काही एकमेकाशी संबंध नसतो, म्हणून ढगाला काय करायचं, असं वेगळं काढून टाकायचं, राईट. तर याचं उत्तर काय असेल मित्रांनो, बी असेल. लास्ट क्वेश्चन. आता पहा मित्रांनो, घोडा, माकड आणि वाघ, राईट. आता मला सांगा मित्रांनो, घोडा आणि माकडाचा काय संबंध आहे का, नाही मित्रांनो. माकडाचा वाघाचा संबंध आहे का, नाही. हे प्राणी आहेत पण एकमेकाशी काही संबंध नाही, ते स्वतंत्र प्राणी आहेत. तर ना किंवा हे एकमेकाच्या म्हणजे यांचा कुठलाच संबंध येत नाही एकमेकाशी. म्हणून यांची आकृती कशी असेल मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हे झालं घोडा, हे झालं माकड, आणि हे झालं वाघ. तर अशी आकृती कुठे मित्रांनो, सी मध्ये, म्हणून याचं उत्तर असेल सी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.